इमोशनल कनेक्शन चॅलेंज 30 दिवसांच्या या यात्रेमध्ये आपला आजचा हा 6वा दिवस आहे. तर आपला प्रयत्न आहे पालक म्हणून आपण आपल्या मुलांशी भावनिकरित्या कसे कनेक्ट होऊ शकतो आणि ते कोणते क्षण आहेत, ज्या क्षणाला आपण मुलांसोबत इमोशनली कनेक्ट होऊ शकतो. मी मागच्या 4-5 दिवसापासून वेगवेगळे क्षण तुम्हाला सांगतो आहे. ते पाहायचे असतील तर तुम्हाला आपल्या यशस्वी पालकत्वाच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुकच्या पेजवर सुद्धा हे पाहायला मिळतील. तर चला आजचा आपण क्षण बघूया. आज आपण डे 6मध्ये असं करू शकतो की घरी जे इनडोअर गेम्स असतात, जसं की कॅरम आहे, चेस आहे, सापशिडी आहे, असे वेगवेगळे पारंपरिक गेम्स आपण घरामध्ये खेळायला काढून आपण आपल्या मुलांसोबत आणि परिवारासोबत काही वेळापुरता आपण इमोशनली कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण मुलांची सायकोलॉजी ही नेहमी फन ओरिएंटेड असते. त्यांना खेळायला फार आवडतं आणि म्हणून आपण जर त्यांच्यासोबत असे छोटे छोटे गेम्स एकत्रित मिळून जर खेळण्याचा प्रयत्न केला, तर नकळतपणे मुलांचा मोबाईल आणि स्क्रीन टाईम, टी व्ही असेल किंवा टी व्हीवरचे एखादं कार्टूनचं चॅनल असेल, हे पाहणंसुद्धा कमी होतं. आपण काय करतो, कधी-कधी मुलांच्या हातून मोबाईल काढून घेण्यासाठी डायरेक्ट आपण त्यांच्यावर अटॅक करतो. पण तुम्हाला आजच्या ह्या 6व्या दिवसाच्या या कनेक्शन चॅलेंजमधून तुम्हाला मी सांगेल, की जर मोबाईल काढण्या अगोदर जर आपण एखादा एकत्रित गेम काढायच्या अगोदर जर समोर ठेवला, तर मुलं ॲटोमॅटिक आपल्या हातातला मोबाईल असेल, टॅब असेल, लॅपटॉप असेल, टी व्ही असेल, त्याला बाजूला सारतात. कारण मुलांची सायकोलॉजी नेहमी खेळाशी निगडीत, त्यांना कुठल्याही ह्याच्यातून आनंद मिळवायचा असतो आणि तो मिळवण्यासाठी जर आपण अशा पद्धतीनं प्रयत्न केला आणि असे छोटे छोटे इनडोअर गेम्स आपण जर घरी खेळायला सुरुवात केली, तर मुलांच्या भावविश्वामध्ये आपण सहजरीतीनं कनेक्ट होऊ शकतो. धन्यवाद.